नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज एक नवीन एपिसोड असा करतोय की जी नवीन एक खगोलीय घटना घडणार आहे तिचा इम्पॅक्ट माणसावर काय होणार आहे प्रत्येक राशीवर आणि प्रत्येक लग्न कुंडलीमध्ये. आता तुम्हाला लग्न कुंडली म्हणजे काय, रास म्हणजे काय हे मी दाखवलेलं आहे, तुम्हाला माहीत आहे. 18 ऑक्टोबर 2025 या दिवशी गुरु हा ग्रह आत्ता जो मिथुनेतून भ्रमण करतोय तो मार्गीच पुढे कर्क राशीमध्ये जाणार आहे. हा जो कर्क राशीमध्ये जाणार आहे हा मिथुन रास पूर्ण संपवून 30 अंशामधून पुढच्या राशीमध्ये म्हणजे कर्केत जाणार, 0 अंशापासून पुढे जाणार. हा 18 ऑक्टोबर 2025 ते 6 डिसेंबर 2025 एवढे दिवस कर्क राशीमध्ये आहे. याच्यामध्ये असतानाच तो जेव्हा 18 ऑक्टोबरला कर्क राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मिथुन रास पूर्ण होऊन कर्केत जाणारा गुरु हा स्वतःच्या उच्चीच्या राशीत जातो. हा 0 अंशापासून 3 अंशापर्यंत कर्केमध्ये उच्चीचे परिणाम देतो. कर्क राशी चंद्राची रास आहे. चंद्र म्हणजे आई आणि गुरु आणि चंद्र हे मित्र आहेत. आपण गुरु माऊली म्हणतो गुरुला. त्याच्यामुळे या कर्क राशीमध्ये मोक्ष त्रिकोणाच्या राशीमध्ये निसर्ग कुंडलीच्या चतुर्थ स्थानामध्ये कर्केतला हा गुरु उच्चीचा असतो. हा भ्रमण करत जेव्हा कर्केत जाणार आहे तेव्हा पहिले 3 अंश 20 कलांमध्ये 3 अंश उच्चीचाच असणार आहे. हा 18 ऑक्टोबरला कर्क राशीत प्रवेश करतोय. त्यानंतर 3 आठवड्यांनी तो वक्री होतोय कर्क राशीमध्येच आणि परत तो मागे मिथुन राशीमध्ये जातोय. हा वक्री होतानाही 0 अंशामधून तो 2-3 कलामध्ये पुढे गेलेला परत तेवढ्याच कला मागे येतोय. म्हणजे संपूर्ण वेळ तो उच्चीचाच आहे. पण जे 3 आठवडे तो उच्चीचा मार्गी आहे आणि त्यानंतर तो उच्चीचा वक्री होतोय. उच्चीचा ग्रह वक्री झाला की त्याचे परिणाम साध्या गुरुसारखे मिळतात. अतिपरिचयात अवज्ञा झाल्यासारखं होतं. आपण या गुरुचे परिणाम प्रत्येक माणसाच्या कुंडलीमध्ये कसे होतील हे बघणार आहोत. इतकं छोट्या प्रमाणामध्ये त्याचं जे भ्रमण पुढून मागे परत होणार आहे मग त्याचा एवढा इम्पॅक्ट इतकं तातडीने बघायची गरज काय, तर ती कशासाठी. गुरु हा सर्व ग्रहांमधला सर्वात मोठा शुभग्रह आहे. तो बाईच्या पुरुषाच्या सगळ्यांच्याच कुंडलीमध्ये महत्त्वाचा आहे. तो पॉझिटिव्ह आहे. चॅरिटी हा त्याचा आत्मा आहे आणि गुरु म्हणजे ज्ञानाने येणारं शहाणपण. त्यामुळे गुरुचं भ्रमण हे लक्ष न देता अभ्यास न करता पुढे जाऊ दे असं नाही आहे. एकतर गुरु हा ग्रह 1 वर्ष एका राशीत राहतो. बुधासारखा थोड्या दिवसात बदलत नाही. त्याच्यामुळेही त्याचं भ्रमण बघणं महत्त्वाचं असतंच. त्यात हा उच्चीच्या राशीत जातोय म्हणून जास्त महत्त्वाचं आहे. ग्रह उच्चीचा आहे म्हणजे त्या राशीमध्ये त्याचं स्पेसिफिक महत्त्व आहे. आता जो ग्रह भ्रमण करतो तो आपण प्रत्येक माणसाच्या चंद्रापासून म्हणजे राशीपासून कितवा याप्रमाणे शुभ किंवा अशुभ परिणाम देतो असं बघतो. गुरुच्या बाबतीमध्ये असं आहे की गुरु हा तुमच्या कुंडलीतल्या चंद्रापासून म्हणजे तुमच्या राशीपासून 2रा, 5वा, 7वा, 9वा आणि 11वा इतक्या वेळा भ्रमणाने शुभ परिणाम देतो. हा अतिशय कृपाळू ग्रह आहे. प्रत्येकाच्या लग्न कुंडलीमधल्या ज्या स्थानातून भ्रमण करणार आहे तिथून त्या स्थानाचे आणि जिथे बघतो त्या सर्व स्थानांचे परिणाम तो देतोच. आणि हा सर्वात मोठा शुभग्रह आहे. त्यामुळे हा जिथे बघतो तिथे शुभच करतो आणि असतो तिथेही शुभ असतो. गुरु शुभ नाही आहे कुठे, फक्त मकरेत 3 अंशापर्यंत तो नीचीच आहे. अदरवाईज तो शनीच्या राशीत असला तर शनी त्याचा शत्रू नाही. बुधाच्या राशीमध्ये तो समोरच असतोय बुधाच्या राशीतला गुरु. त्याच्यामुळे तो तिथून स्वतःच्या राशीकडे बघतो म्हणून तो वाईट नाही. आणि रवी, चंद्र, मंगळ हे तर त्याचे मित्रच आहेत. शुक्र त्याचा मित्र नसला तरी सुद्धा शुक्र म्हणजे शुक्राचार्य. त्याच्यामुळे शुक्राला उच्चीची जागा गुरुनी स्वतःच्या राशीत दिलेली आहे. म्हणजे तो त्याचा शत्रुत्व त्याच्याशी करत नाही.
म्हणून याचं भ्रमण हे शुभच फळ देतं. आता हा कुठल्या राशींना दुसरा येतो तर मिथुन राशीमधून तो आत्ता दुसरा आहे, म्हणून मिथुनेला दुसरा आहे, मीनेला 5वा आहे, मकरेला 7वा आहे, वृश्चिकेला 9वा आहे आणि कन्येला 11वा आहे. या सर्व राशींना हे 18 ऑक्टोबर ते 6 डिसेंबर 2025 मधलं भ्रमण अतीव शुभ आहे. आपण आता प्रत्येक कुंडलीमध्ये हे भ्रमण कसं आहे हे बघूया. पहिले तुमच्या समोर येते मेष लग्नाची कुंडली, ज्या कुंडलीमधून चतुर्थामधून ह्या गुरुचं भ्रमण चाललेलं आहे. चतुर्थामध्ये कर्क राशी येते, म्हणजे या मेष लग्नाच्या लोकांसाठी हा चतुर्थातून जाणारा गुरु उच्चीचे परिणाम देणार आहे. यात हा चतुर्थामध्ये आला म्हणजे घरातली सगळी सुख दाखवतो. दशमाकडे बघतो, मोठ्या प्रमाणावर काम करावं लागतं. याची जी 5वी दृष्टी आहे ती अष्टम स्थानावर पडतीये, त्यामुळे विंडफॉल गेन्स किंवा गुरु हा ज्ञानाचा कारक आहे, म्हणून उच्चच्या गुरूंनी दिलेलं आध्यात्मिक ज्ञान हे अष्टमात देईल. हा व्ययाकडे पण बघतो, व्ययस्थान हे परदेशाचं स्थान आहे. गुरु व्ययाकडे बघतो तेव्हा शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे योग येऊ शकतात. हा जेव्हा व्ययाकडे बघतोय त्याचबरोबर राहूचं पण भ्रमण जर भाग्यातून किंवा व्ययातून असेल तर ह्या लोकांसाठी नक्की परदेशी जाण्याचा योग येतो शिक्षणासाठी. पण आत्ताचा राहू हा लाभातून चाललेला आहे मेष लग्नाच्या कुंडलीत, तो पंचमाकडे बघतोय, तो काही भाग्याचा किंवा व्ययाचा संबंध आणत नाही आहे. त्यामुळे असंच नुसतं परदेशी जाऊन येईल माणूस, शिक्षणासाठी जाईलच असं नाही. आता दुसऱ्या बाजूने इफेक्ट बघताना या मेष लग्नाच्या कुंडलीमध्ये जर समजा कुणाचा चंद्र हा त्रिकोणामध्ये आहे, धर्म त्रिकोणात म्हणजे 1, 5, 9 या स्थानांमध्ये आहे, आणि रास अशी आहे की जिला हा गुरु दुसरा आलेला आहे. 1, 5, 9 स्थानामध्येच राशीला दुसरा येणारा गुरु असेल तर तो संपत्तीकारक आहे. 1, 5, 9 स्थानांपैकी कुठली तरी रास आहे आणि त्या राशीला 5वा येणारा गुरु आहे तर शिक्षणासंबंधी चांगले परिणाम देईल. 1, 5, 9 या स्थानांमध्ये कुठली तरी रास आहे या कुंडलीमध्ये म्हणजे मेष सिंह धनुपैकी, तर यांना हा गुरु, या राशींना हा गुरु शुभ नाही आहे. पण जर समजा या कुंडलीमध्ये तुमच्या राशी असतील 2, 6, 10 मध्ये मेष लग्नाच्या कुंडलीत, तर इथे मकर राशीला हा गुरु 7वा आहे. मग त्यांना जोडीदाराचे, लग्न ठरण्याचे असे चांगले योग येतील. म्हणजे काय, आपल्या कुंडलीतल्या चंद्रापासून ज्यांना ज्यांना 2रा, 5वा, 7वा, 9वा, 11वा गुरु येतो त्यांना तो शुभ परिणाम देतोच. कशाचे देतो? ज्या स्थानात येतो आणि जिथे बघतो त्याचे. पुढची कुंडली आपण वृषभ लग्नाची घेऊया. सर्व वृषभ लग्नाच्या जे लोकांचं आहे त्यांच्या कुंडलीत तृतीयातून या उच्चीच्या गुरुचं भ्रमण होणार आहे. तृतीयातून भ्रमण होणारा जो गुरु जरी कारक नाही आहे शुक्राचा म्हणजे लग्नेशाचा, तरीही तृतीयातला गुरु आपल्या 3 कारक स्थानांकडे बघतो, सप्तम, नवम आणि एकादश. सप्तमाकडे बघणारा गुरु लग्न ठरण्याचे योग आणतो. भाग्याकडे बघणारा गुरु उच्च शिक्षणाला सपोर्ट करतो किंवा प्रकाशन व्यवसायामध्ये असणाऱ्या माणसांना चांगला असतो. एकादशात बघणारा गुरु मित्रमंडळी आणि मोठ्या भावंडांकडनं, मोठमोठ्या सरकारी संस्थांकडनं लाभ घडवतो. या कुंडलीमध्ये जर समजा अर्थत्रिकोणामध्ये म्हणजे 3, 7, 10 हा 3, 7, 11 हा अर्थत्रिकोण होतोय, तर या अर्थत्रिकोणामध्ये ज्यांचे चंद्र आहेत कुठल्याही कुंडलीमध्ये, ज्यांना 2रा आहे तो संपत्तीकारक, 5वा आहे तो शिक्षणासाठी चांगला, 7वा आहे तो जोडीदाराशी नातं चांगलं निर्माण करेल किंवा समाजामध्ये तुम्हाला प्रसिद्धी देईल, लीगल मॅटर्समध्ये तुम्हाला यश मिळेल, ज्यांना 9वा आहे त्यांना परदेशी जाणं किंवा इतर उच्च शिक्षण मिळणं किंवा तीर्थक्षेत्री जाणं असे प्रवासाचे योग येतील, आणि ज्यांना 11वा आहे त्यांना अनेक प्रकारचे लाभ होतील. 3रं लग्न आहे मिथुन लग्न.
या मिथुन लग्नाच्या कुंडलीमध्ये गुरु धनस्थानातून भ्रमण करणार आहे. धनस्थानातून भ्रमण करणारा गुरु षष्ठाकडे बघतो, दशमाकडे बघतो. आणि इथे षष्ठाकडे बघणारा गुरु आणि अष्टमाकडे पण बघतो. षष्ठाकडे बघणारा गुरु हा नोकरीचं एक स्थान आहे, नोकरीत प्रमोशनचे योग आणतो. आणि प्रमोशनचे योग आल्यामुळे अर्थात काम वाढतं. जर घर बांधण्यासाठी कर्ज हवं असेल, धनस्थानातला गुरु कौटुंबिक प्रॉपर्टी देणार आहे आणि तो षष्ठाकडे बघणार आहे तेव्हा मोठं कर्ज पण मिळवून देणार आहे. हा अष्टमाकडे बघतोय 7व्या दृष्टीने, तेव्हा धनस्थानात तो स्वकष्टार्जित संपत्तीची तर वाढ करणार आहे आणि विंडफॉल गेन पण देणार आहे किंवा गूढ ज्ञानाची आवड तुम्हाला निर्माण होणार आहे. आता या कुंडलीमध्ये, मिथुन लग्नाच्या कुंडलीमध्ये हा जर मिथुन रासही असेल तर दुसरा म्हणजे संपत्तीकारक गुरु आहे. त्यानंतर मीन राशीला हा 5वा म्हणजे दशमामध्ये चंद्र असेल आणि मिथुन लग्नाची कुंडली असेल तर या गुरुची दृष्टी या मीन राशीवर 9वी पडते. आणि शिवाय हा 5वा आलाय धनस्थानात, त्यामुळे घरामध्ये नवीन माणसाचा जन्म होऊ शकतो, स्वकष्टार्जित संपत्ती वाढते. त्यानंतर हा मकर राशीला 7वा असलेला गुरु या कुंडलीमध्ये जर मकर रास ज्यांची आहे त्यांची अष्टमात चंद्र असेल तर हा गुरु समोर आलेला आहे, विंडफॉल गेन आणि स्वतःच्या कर्मामधून पैसा मिळेल. ज्यांची वृश्चिक रास आहे त्यांना मिथुन लग्न असेल तर त्यांचा चंद्र षष्ठामध्ये आहे. हा गुरु त्या षष्ठातल्या चंद्राकडे बघतो. लिव्हरमध्ये कदाचित प्रॉब्लेम आणू शकेल पण हा कर्ज देईल, प्रॉपर्टी निर्माण करेल. परत कन्या रास ज्यांची आहे, मिथुन लग्नाचीच कुंडली, चतुर्थामध्ये चंद्र आहे. चतुर्थातल्या चंद्राला हा 11वा असलेला धनस्थानातला गुरु कौटुंबिक प्रॉपर्टी आणि स्वकष्टार्जित पैसा वाढवणारा आहे. ज्यांचं कर्क लग्न आहे, कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये लग्नी गुरु आलेला आहे. लग्नी आलेला गुरु हा 5व्या दृष्टीने पंचमावर, 7व्या दृष्टीने सप्तमावर, 9व्या दृष्टीने भाग्यावर बघतो. पंचम आणि नवम ही दोन्ही गुरुची कारकस्थानं जी शिक्षणासाठी महत्त्वाची आहेत. तुम्हाला शिक्षणामध्ये जर तुम्ही हायस्कूल शिक्षण पहिलं ग्रॅज्युएशनचं असेल तर त्याच्यात यश मिळेल. भाग्याकडे बघणारा गुरु उच्च शिक्षणासाठी तुम्हाला ॲडमिशन मिळवून देईल. सप्तमाकडे बघणारा गुरु लग्न ठरण्याचे योग आणेल. आता या कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये जर समजा आपण आता बघूया की कामत्रिकोणाच्या राशींमध्ये जर चंद्र असेल, म्हणजे समजा कर्क लग्नाची कुंडली आहे आणि आपण प्रातिनिधिक 3 राशी बघतोय. समजा तृतीयामध्ये कन्या राशीत चंद्र आहे तर यांना हा लग्नी आलेला गुरु 11वा आहे. म्हणजे हा शिक्षणातून अनेक प्रकारचे लाभ देईल, व्यक्तिमत्व मोठं होईल, माणसाचं प्रसिद्धी मिळेल. जर या कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये वृश्चिकेमध्ये म्हणजे पंचमात चंद्र असेल आणि कर्क लग्नी गुरु आलाय तर ह्या गुरुची चंद्रावर दृष्टी पडणे हा गजकेसरी योगासारखा आहे. कारण पंचमस्थान हे इन्व्हेस्टमेंटचं स्थान आहे, पैशाचं प्रसरण करण्याचं स्थान आहे, पैशाचं प्रसरण होईल, शुभ गुरु आहे. जर समजा या कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये मिथुन राशीमध्ये चंद्र असेल तर तो व्ययामध्ये चंद्र आहे आणि हा दुसरा आलेला गुरु लग्नस्थानात आलाय, आरोग्य चांगलं दाखवेल, असे फायद्याच्या गोष्टी तो दाखवणारच आहे. यानंतर आपण बघूया सिंह लग्नाची कुंडली ज्यांची आहे त्यांच्यासाठी हा गुरु कसा आहे. सिंह लग्नाच्या कुंडलीमध्ये हा गुरु व्ययातून भ्रमण करतोय. गुरु व्ययात असला तरी सिंह लग्नाच्या रवीचा तो मित्र आहे. व्ययस्थाने गुरुच्या राशीचं स्वतःचं निसर्ग कुंडलीतलं मीन राशीचं स्थान आहे. गुरु व्ययस्थानामध्ये स्पिरिच्युअलिटी, आध्यात्मिकतेचा कारक आहे. हा गुरु व्ययस्थानामधून षष्ठाकडे बघतो. कदाचित आरोग्यासाठी तो थोडासा त्रासाचा असेल. हा याची 5वी दृष्टी आहे ती चतुर्थ स्थानावर पडतीये. चतुर्थावर बघणारा, व्ययातून चतुर्थावर बघणारा गुरु हा परदेशातून माणूस मायदेशी येऊ शकतो, परदेशी असू शकतो, परदेशातून मायदेशी येऊ शकतो. आणि याची जी 9वी दृष्टी पडतीये ती अष्टमावर पडतीये. अष्टमस्थानात त्याची स्वतःची रास आहे. नियम असा आहे की जेव्हा कुठलाही ग्रह स्वतःच्या राशीकडे दृष्टी टाकतो तेव्हा त्या स्थानाचे परिणाम मोठे करतो. अष्टमाचे परिणाम मोठे गुरु हा ग्रह करणार. अष्टमस्थाने गूढ ज्ञानाचं स्थान आहे, गुरु अज्ञानाचा कारक आहे. त्यामुळे तुमच्यापैकी कुणाच्या कुंडलीत जर असा आला असेल तर तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी शिकण्याची इच्छा निर्माण होईल. माझ्या क्लासला या,
ॲडमिशन देते. 8 नोव्हेंबरला नवीन बॅच सुरू होते. आता या सिंह लग्नाच्या कुंडलीमध्ये आपण 3 चंद्र बघूया. समजा एखाद्या व्यक्तीचा सिंह लग्नामध्ये चंद्र आहे वृषभ राशीमध्ये, तर या वृषभ राशीला 3रा आलेला जो गुरु आहे, व्ययातला गुरु सिंह लग्नामध्ये वृषभ राशीला 3रा येतो. 3रा येणारा कष्ट देतो, पराक्रम करण्यासाठी कष्ट देतो. हा चांगला नाही आहे वृषभेला. आता जर समजा सिंहच रास असेल, सिंह लग्न आहे आणि सिंहच रास असेल, तर हा गुरु 12वा आलेला आहे. 12वा आलेला गुरु खर्चाचा आहे. 12वे आलेले सगळे ग्रह खर्च करायला लावतात. कशावर खर्च करायला लावतात? कदाचित हा अष्टमाकडे बघतोय, षष्ठाकडे बघतोय, त्याच्यामुळे तब्येतीसाठी खर्च करावे लागतील. जर समजा धनुरास असेल सिंह लग्नवाल्या कुंडलीची, तर या धनुराशीला हा गुरु 8वा आहे. पण धनुराशीचा तो मित्र तो स्वतः आहे. धनुरास त्याची स्वतःची आहे आणि ती मित्राच्या घरी गेलेला गुरु आहे. त्याच्यामुळे जरी या राशीकडे हा बघत नसला, 8वा आला असला, तरी सुद्धा या गुरुचे तसे म्हणावे तसे पंचमासाठी वाईट परिणाम मिळणार नाहीत. पुढचं लग्न आहे कन्या. या कन्या लग्नाच्या कुंडलीमध्ये कर्क राशीतला गुरु आलेला आहे लाभस्थानामध्ये. इथून त्याची दृष्टी 5वी दृष्टी पडतीये तृतीय स्थानावर. तृतीयावरची दृष्टी गुरु प्रसरण करतो. गुरुची दृष्टी स्थानामधल्या गोष्टींचं प्रसरण करते. तृतीय स्थान हे पराक्रम स्थान आहे, उपचय स्थान आहे, त्रिषडाय स्थान आहे, पण हे पराक्रम स्थान आहे. त्यामुळे इथे जर कुठला ग्रह असेल तर त्याच्या कारकत्वात वाढ होईल. तृतीयाकडे बघणारा गुरु मीडिया पर्सन असेल तर त्याला काम वाढेल. याची जी 5वी दृष्टी पडतीये ती सप्तमावर पडतीये. त्यामुळे कन्या लग्नाच्या लोकांना या 3 महिन्यामध्ये लग्न ठरण्याचे योग आहेत. कर्क राशीतल्या गुरुची कन्या लग्नाच्या कुंडलीमध्ये लाभातल्या गुरुची दृष्टी पडते पंचमावर. लाभातून पंचमावर दृष्टी पडते. तिथे पंचमाचं प्रसरण गुरु या स्थानाचा कारक आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटचं तो प्रसरण करेल. या पुढची कुंडली आहे तूळ लग्नाची. तूळ लग्नाच्या कुंडलीमध्ये गुरु येतो आहे 10म स्थानामध्ये. उच्चीचा गुरु आहे. याची दृष्टी पडतीये 5वी धनस्थानावर, 7वी चतुर्थावर, 6ठावर. जेव्हा गुरु अर्थत्रिकोणाशी संबंधित येतो म्हणजे 2, 6, 10 स्थानांमध्ये येतो यापैकी एका स्थानात, तेव्हा नोकरीत प्रमोशन देतो. त्यामुळे तूळ लग्नाच्या कुंडलीमध्ये हा प्रमोशन देणारा गुरु आलेला आहे. आता आपण बघूया या तूळ लग्नाच्या कुंडलीमध्ये समजा वृश्चिक राशीमध्ये चंद्र आहे, तर यांना 9वा आलेला गुरु आहे आणि या गुरुची 5वी दृष्टी जिला अमृत दृष्टी म्हणतात ही धनस्थानावर वृश्चिक राशीवर पडतीये. इथे चंद्रावर पडेल तर यांच्या घर स्वकष्टार्जित घर निर्माण होईल, मोठं घर निर्माण होईल. घरामध्ये लहान मुलाच्या जन्माची कन्सेप्शनची परिस्थिती दिसते. चतुर्थाकडे बघणारा गुरु चतुर्थाची सुख वाढवतो. समजा अजून एक रास आहे, ती समजा एखाद्या माणसाची तूळ लग्नाची कुंडली आहे आणि त्याची मिथुन रास आहे. मिथुन राशीला हा गुरु 2रा आहे आणि मिथुन रास भाग्यामध्ये येते या कुंडलीच्या. त्यामुळे भाग्यस्थानाच्या चंद्राला 2रा येणारा गुरु कर्मस्थानामध्ये येतो. त्यामुळे नशीब उघडेल या माणसाचं. पुढची कुंडली आहे वृश्चिक लग्नाची, ज्याच्यामध्ये सगळ्या वृश्चिक लग्नाच्या लोकांच्या कुंडलीमध्ये भाग्यस्थानातनं उच्चीच्या गुरुचं भ्रमण होणार आहे. भाग्यस्थान हे गुरुचं स्वतःचं स्थान आहे आणि उच्चीचा गुरु तिथे येणं हा अतिशय सुंदर योग आहे. उच्च शिक्षणामध्ये उत्तम यश मिळेल, परदेशी प्रवास होतील. समजा या वृश्चिक लग्नाच्या कुंडलीमध्ये चंद्र हा अर्थत्रिकोणामध्ये आहे म्हणजे 2, 6, 10 पैकी कुठेतरी आहे. म्हणजे धनुराशीत आहे किंवा मेष राशीत आहे किंवा सिंह राशीमध्ये आहे. असा ज्यांचा चंद्र असेल या सिंह राशीला गुरु 12वा आलेला आहे, दशमाला 12वा आलेला आहे. कदाचित वेगळ्या प्रकारचं काहीतरी काम करण्यासाठी तुम्ही पहिलं काम बंद कराल, त्यातून चांगलंच निष्पन्न होईल. कारण लग्नेशाचा हा गुरु मित्र आहे आणि तो स्वतःच्या महत्त्वाच्या स्वतःच्या मूलत्रिकोण राशीच्या स्थानात आलेला आहे. त्यानंतर ज्यांची धनुरास आहे आणि वृश्चिक लग्न आहे यांना या गुरुची दृष्टी धनस्थानावर पडत नसली आणि हा गुरु 8वा असला तरी तो त्यांचा मित्र आहे,
कदाचित भाग्यस्थानामधून जाणाऱ्या या गुरुचं भ्रमण त्यांना शिक्षणामध्ये उच्च शिक्षणापेक्षाही गूढ ज्ञानाच्या शिक्षणात पुढे नेईल. ज्यांचा चंद्र षष्ठ स्थानातल्या मेष राशीत आहे त्यांना हा गुरु मेष राशीपासून काही चांगला आलेला नाही, चौथा आलेला आहे. पण गुरु कुणाचंच वाईट करत नाही. त्यामुळे भाग्यात आलेला गुरु वृश्चिक लग्नाच्या सर्व लोकांसाठी हा भाग्य देणार आहे, उच्च शिक्षणाचं चांगलं यश देणार आहे. आणि गुरुच्या बाबतीत असं आहे की गोचरीचा गुरु लग्नातून, पंचमातून, नवमातून, सप्तमातून, भाग्यात म्हणजे लाभातून आणि तृतीयातून कुठूनही असेल तर तो लग्नाचे योग आणतो. हा भाग्यातून जाणार आहे. त्यामुळे उपवर मुला मुलींच्या कुंडलीत जर वृश्चिक लग्नाची कुंडली असेल तर हा गुरु लग्नाचे योग आणतोय. पुढचं धनु लग्नाच्या कुंडलीमध्ये आपण कर्केतला गुरु बघूया. धनु लग्नाचा लग्नेशच गुरु आहे आणि हा गुरु अष्टमामध्ये उच्चीचा आलेला आहे. याची धनस्थानावर दृष्टी पडते, त्यामुळे कौटुंबिक प्रॉपर्टीमध्ये वाढ होईल. याची व्ययावर पण दृष्टी पडते, त्याच्यामुळे परदेशी कदाचित प्रवास होईल. आणि याची अजून याची जी 9वी दृष्टी आहे ती पडते या अष्टमातल्या उच्चीच्या गुरुची 9वी दृष्टी पडते चतुर्थ स्थानावर. जेव्हा धनस्थानावर गुरु बघतोय तेव्हा कौटुंबिक प्रॉपर्टीचे योग आणतोय, चतुर्थावर बघतोय तेव्हा पण ते योग तो आणतोय. धनु लग्नाच्या कुंडलीमध्ये लग्नेश गुरु उच्चीचा जेव्हा अष्टमामध्ये 2 महिन्यासाठी आलेला आहे तेव्हा तो चतुर्थावर बघताना मोठ्या घराचे योग पण आणणार आहे. मकर लग्नाच्या कुंडलीमध्ये हा गुरु आलेला आहे सप्तम स्थानामध्ये उच्चीचा, अर्थात लग्न ठरण्याचे योग आहेत. शिवाय सप्तम स्थान हे लीगल मॅटर्सचं स्थान आहे. कोर्ट कचेरीमध्ये पण यश मिळेल, भागीदारीमध्ये यश मिळेल, नवरा बायकोंच्या संबंधामध्ये खूप चांगला गुरु आहे. याची 5वी दृष्टी पडते लाभस्थानावर, हा लाभ देणारा गुरु आहे. आणि 9वी दृष्टी पडते तृतीय स्थानावर. त्यामुळे जे लोक मीडियामध्ये काम करतात किंवा ज्या लोकांचं स्वतःच्या लिखाणामधून पैसा मिळवण्याचं काम आहे अशांच्यासाठी हा गुरु खूप चांगलं काम करेल. समजा या मकर लग्नाच्या कुंडलीमध्ये चंद्र आहे सिंह राशीमध्ये, तर सिंह राशीमधल्या चंद्राला गुरु 12वा आलेला आहे. अष्टमामध्ये चंद्र आहे आणि 12वा गुरु सप्तमातून आलेला आहे. 12वा येणारा गुरु हा खर्च काढतो. कदाचित ॲब्डॉमिनमधल्या अवयवांचे काहीतरी डिसऑर्डर झाल्या म्हणून खर्च काढू शकतो. अर्थात हे जे परिणाम चंद्रावरून मी सांगते किंवा लग्नकुंडलीत सांगते हे आत्ता आपण फक्त गुरुच्या भ्रमणापुरते बघतोय. तुमच्या कुंडलीमध्ये असलेले ग्रह किंवा गोचरीने फिरणारे इतर सगळे ग्रह यांचे पण एकमेकांवर परिणाम असतात. आता हा जो सप्तमातला गुरु आहे इथे समजा रास असेल वृश्चिक रास आणि मकर लग्नाची कुंडली असेल तर या गुरुची त्या चंद्रावर पूर्ण दृष्टी आहे. लाभामध्ये खूप प्रकारचे लाभ मिळतील. हा गजकेसरी योगासारखा संपत्ती देणारा योग होईल. समजा या व्यक्तीचं रास असेल कुंभ राशीमध्ये हा जो गुरु आलेला आहे हा कुंभ राशीला 6वा आलेला आहे. पण सप्तमातून जाणारा गुरु हा सप्तमाचे परिणाम चांगले देणारच आहे. याच्या पुढचं लग्न आहे कुंभ लग्न. या कुंभ लग्नाच्या कुंडलीमध्ये गुरु आहे षष्ठामध्ये उच्चीचा. कुंभ लग्नामध्ये षष्ठात उच्चीचा गुरु आला आहे तर हा लग्नेशाचा शत्रू नाही. हा षष्ठातून धनस्थानावर बघतो. षष्ठातला गुरु धनस्थानावर बघतो म्हणून कर्जातून प्रॉपर्टी निर्माण करतो. षष्ठामधून गुरु चालला आहे म्हणून तो प्रमोशन पण देतो. दशमाकडे बघतो म्हणून मोठी कामं करवतो. व्ययाकडे बघतो म्हणून कदाचित नोकरीसाठी परदेशी योगाचा पण काहीतरी चान्स निर्माण होईल. या कुंभ लग्नाच्या कुंडलीमध्ये समजा रास मकर असेल तर या मकर राशीला 7वा आलेला गुरु आहे आणि समोरून तो या चंद्राकडे बघतोय. परदेशात असणाऱ्या व्यक्तींना तिथे पण चांगले शिक्षणाचे, पैशाचे आणि पैशामधून खर्चाचे पण योग आहेत, कारण व्ययस्थान आहे. त्याशिवाय यांच्या कुंडलीमध्ये कुंभ लग्नाच्या कुंडलीत जर समजा तूळ राशीमध्ये चंद्र असेल तर हा भाग्यात असलेला चंद्र आहे आणि या चंद्राचा या गुरुशी दृष्टीने संबंध येत नाही आहे. त्याच्यामुळे
चंद्राचा आणि गुरुचा काही संबंध येत नाही, 10वा गुरु येतो चंद्राला, तर जास्त काम करून घेईल. अजून काय, अजून या कुंभ लग्नाच्या कुंडलीमध्ये समजा मिथुन राशीमध्ये चंद्र आहे, तर यांना दुसराच आलेला आहे गुरु, आणि हा गुरु षष्ठात आलेला आहे, प्रमोशन देईल. मीन लग्नाच्या कुंडलीमध्ये गुरु चौथ्या राशीतून पंचमातून उच्चीचा आहे, इन्व्हेस्टमेंट्सचे परिणाम खूप चांगले देईल. शिवाय हा लग्नाकडे बघतो त्यामुळे तब्येत चांगली राहील, हा भाग्याकडे बघतो त्यामुळे तीर्थक्षेत्री प्रवास, कारण मुळात मीन लग्न हे गुरुचं आहे आणि हे जरा पापभिरू लोक असतात किंवा यांचा स्पिरिच्युअलिटीवर, देव या संकल्पनेवर पूर्ण विश्वास असतो आणि या उच्चीच्या गुरुची दृष्टी पडत असल्यामुळे यांच्या तीर्थक्षेत्री वाऱ्या होतील. आपण हे गुरुचं भ्रमण जे बघितलं 12 लग्नांमधनं वेगळ्या वेगळ्या राशींसाठी, याच्यात एक गोष्ट कॉमन आत्ता अशी होतीये की शनी जो आहे तो आत्ता गुरुच्या राशीतून भ्रमण करतोय, मीन राशीतून, आणि 4 आकड्यामध्ये उच्चीचा आलेला गुरु कर्क राशीतून या शनीवर दृष्टी टाकतोय. त्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये या गुरुची दृष्टी शनीवर असेल तर वाईट नक्कीच करणार नाहीये, कारण गुरुच्याच राशीमध्ये शनी आहे. जेव्हा कुठलाही ग्रह स्वतःच्या राशीकडे बघतो तेव्हा त्या स्थानाचे परिणाम मोठे करतो. मग गुरु स्वतःच्या राशीकडे बघणार आहे, त्यामुळे तो धर्मत्रिकोणात म्हणजे 1, 5, 9 स्थानात बघेल तर इन्व्हेस्टमेंटचे परिणाम, शिक्षणाचे परिणाम, तब्येतीचे परिणाम चांगले देईल. ज्यांच्या कुंडलीत तो 2, 6, 10 स्थानांमध्ये बघेल तिथे अर्थत्रिकोणामध्ये गुरु बघतो म्हणून पैशामध्ये वाढ होईल. ज्यांच्या कुंडलीत 3, 7, 11 या कामत्रिकोणामध्ये आलेला असेल 12 आकडा आणि तिथे गुरु बघेल तर इथे शिक्षणासाठी किंवा नवीन ज्ञानासाठी खूप खटपट करतील माणसं. आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये 4, 8, 12 या मोक्ष त्रिकोणामध्येच शनी आहे तर त्या मोक्ष त्रिकोणामध्येच शनीची दृष्टी आहे, अर्थात मोक्षाचा कारक शनी पण आहे आणि गुरु पण आहे, कारण मीनेचा स्वामी आहे तो आणि मीन रास मोक्षाची रास आहे. त्यामुळे यांच्यासाठी स्पिरिच्युअलिटी मधलेच काही ना काही वेगळे अनुभव तो गुरु देणार आहे. एकूण हा गुरु फक्त इतका कमी काळ 18 ऑक्टोबर ते 6 डिसेंबर एवढाच येणार आहे. त्यात तो उच्चीचा वक्री झाल्यामुळे साधा पण होणार आहे, पण तो गुरु आहे त्याच्यामुळे त्याचे परिणाम स्पेसिफिक बघावे लागतात, कारण तो माणसाचं चांगलं करणारा ग्रह आहे. बघा तुमच्या कुंडलीत कुठे आला आहे आणि काय काय तुम्हाला लाभ देणार आहे. माझा चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.